मन मंदिरा गजर भक्तीचा. माणसं माणसाला मान देत नाहीत, त्याच्या मतीला मान देतात, नाही का. राजसत्ता इथेच चालते ठराविक मर्यादेत, पण ज्ञानवंताची सत्ता जगभर चालते बरं का. कुठेही चालते. विशेष काही आयुष्यातला काही भाग नाही आहे, माझ्या आयुष्यातला अनुभव आहे हा बरं का. मी परदेश दौऱ्यावर गेलो तेव्हा माझ्या खिशामध्ये फक्त $500 होते. 1.5-2 महिने परदेशात राहिलो. आता $500 मध्ये काही कात होणार आहे. आणि माझ्याबरोबर 5 माणसं होती. गंमत म्हणून सांगतो, ज्ञानाचं श्रेष्ठत्व सांगतो. आठवड्यातून 2 प्रवचनं करायची आणि पुढचे 5 दिवस त्यांच्या घरी राहून आरामात जेवायचं आणि त्यांनी आपल्याला फिरवून आणायचं. कळलं तुम्हाला? असे किती दिवस काढले अजून सांगायला मला वेळ नाही, तर पुष्कळ कौतुक वाढलं. 1.5-2 महिन्याचा प्रवास केला. भारतातले पैसे तिकडे चालत नाहीत आणि तिथले डॉलर खिशात नाहीत. 2 अर्थ कळला? भारतातली नोट तिथे चालत नाही आणि तिथले पैसे खिशात नाहीत. पुण्यात जगता येत नाही तर लंडनमध्ये आणि अमेरिकेमध्ये कसं जगावं? पण तुम्हाला माहिती आहे, आम्ही 1.5-2 महिने आरामात जगलो. त्याला एकमेव कारण होतं, माझ्याजवळ इंटरनॅशनल चलन होतं आणि त्या इंटरनॅशनल चलनचं नाव होतं ज्ञानेश्वरी. कोणत्याही काउंटरवर गेलो तरी त्या चलनाला कुणी नाही म्हटलं नाही. लक्षात ठेवा, हे ज्ञानाचं श्रेष्ठत्व आहे, हे बुद्धीचं श्रेष्ठत्व आहे. सकल अर्थमती प्रकाश. कशाकरता सांगितलं मी आपल्याला लक्षात घ्या, की ज्ञान कुठेही त्याची किंमत जाऊ दे कुठेही बरं का. जसं उदाहरणार्थ एक बघितलं मी, इथलं नाणं तिथे चाललं नाही पण सोनं चालत होतं. तसं इथली ज्ञानेश्वरी तिथे चालली, इथलं तत्वचिंतन तिथे चाललं. म्हणून मतीला अतिशय महत्व आहे. सकलार्थमती प्रकाशू. हे कोण बोलतंय? हे आजचं प्रवचन आहे. थोडंसं प्रस्तावना करून कोण बोलतोय? म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. वैशिष्ट्य आहे. ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा पुतळा, चिंतकाचा चिंतामणी, साधकाचा मायबाप. बरं का. काय म्हणतायत? निवृत्तीदासू. किती अनन्यता. व्यवहारामध्ये दासत्व हे काही चांगलं नाही, बरोबर नाही. एखाद्याचा दास होण्याचा एखाद्यावर पाळी यावी हे खरोखरच बरोबर नाही. की त्याने आपल्याला कसंही राहावं, काही करावं, वाटेल ते सांगावं आणि आपण त्याचं दास होऊन राहावं. व्यवहारामध्ये दासत्व हे उणं मांडलेलं आहे, पण परमार्थामध्ये सद्गुरूचं दास होणं यापेक्षा जीवनामध्ये दुसरं भाग्य नाही. हेच आता इथे विषय येतोय. एक अडाणी माणूस जर म्हणाला की मी दास आहे, ठीक आहे, आपण म्हणू अहो तो करणार काय? ही हॅज नो अल्टरनेटिव्ह. ही हॅज टू बेंड बिफोर हिम. नो अल्टरनेटिव्ह. अहो वाकल्याशिवाय करतो काय? दुसरा पर्यायच नाही. बरोबर आहे, मान्य आहे. इथे तसं आहे का? इथे तसं नाही आहे. स्वतंत्र प्रज्ञ आहेत. नुसता कुणाचा येरा गाभाळाचा राजा नाही, गाव खात्यातला राजा नाही आणि पत्त्यातलाही राजा नाही. तर राजा कुठला आहे? ज्ञानियांचा राजा. गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानदेव तुम्हाईसे.
अशी उपमा एक ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्व सांगतो. माऊली असे महान संत होऊन गेले की त्यांच्यानंतर जे जे संत झाले त्या प्रत्येकाने त्यांचे गुणगान गायले. हे फार थोड्याच्या वाटणीला येतं बरं का. मोठ्या लोकांचं तसं पटत नसतं. पटलं तरी तो पटलं हे दाखवत नाही, हेच मोठेपणाचं लक्षण बरं का. पटत नसतं हो, असा जाऊ द्या, द्या सोडून. तसं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या वाटणीला एवढं अलौकिक भाग्य आलं की विद्वानांनी निंदा केली, विद्वानांनी वाळीत टाकलं, विद्वानांनी अधिकार दिला नाही, पण त्यांच्यानंतर जे जे संत झाले त्यांनी कौतुक केलं. नामदेवराय म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, आणि ब्रह्मानंद लहरी हेलावरी. नामदेव महाराज. त्या काळच्या जनाबाई म्हणतात, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे, ऐसे करिगा माझ्या भावा, ऐसे करिगा माझ्या भावा, ऐसे करिगा माझ्या भावा, सखया माझ्या ज्ञान देवा, जाई ओवाळणी जन्मजन्मी दासी जणी. चोखवाराय म्हणताय, चोखा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. किती सांगू, प्रत्येक संताचं सांगतो ना. नाथ महाराज म्हणाले, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार. शेवटचं सांगतो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. कुणी वंदन केलं नाही. तुकाराम महाराजांनी तर सदरच्या सदर लिहिलं. ज्ञानेश्वर महाराजांचं गुणगान गाताना स्नान करता करता इंद्रायणी अशी आळंदीहून वाहत जावी खाली, आणि बुडी मारल्याबरोबर माऊलींचं स्मरण झालं की आमचे महाराज सांगायचे, दादा महाराज, तसंच ओलं धोतर अंगाला गुंडळायचं आणि रस्त्याने आडमार्गाने पळत येऊन माऊलीच्या समाधीवर डोकं टेकायचं आणि म्हणायचं, माऊली माऊली ज्ञानराजा, ऐसा विरळा ज्ञानदेव, ऐसा विरळा ज्ञानदेव. एवढा अधिकार, एवढी योग्यता वर्णन करताना येरागाबाळ्याचं म्हटलं नाही, महाविष्णूचा अवतार. काय वर्णन करतात? अगा कलिकाले अकलिता जन हाती घेऊन ज्ञान खडगजाण, अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे शिवकल्याण. कितीतरी प्रमाणे देईन मी, काही प्रमाण सुद्धा प्रमाणापेक्षा जास्ती देण्याची काही आवश्यकता नाही. पण एक कशा करता म्हणून दाखवलं की सर्व साधू संतांनी त्यांचे गुणगान गायले. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, म्हणे निवृत्तीदासू. स्वतःचं नाव घालत नाहीत. तुम्ही ओळखून घ्या निवृत्तीदास कोण, हे वैशिष्ट्य इथे. काय होतं निवृत्तीनाथामध्ये असं? का त्यांचं दासत्व स्वीकारलं? एक मी लक्षात ठेवा, दुसऱ्याचं दासत्व स्वीकारलं तर आयुष्यभर दासत्वात राहिलं, आणि संतांचं दासत्व स्वीकारलं तर जीवाला जे बंधन आहे जन्ममरणाचं त्याच्यातून तो मुक्त करील. हे या दासत्वाचं श्रेष्ठत्व आहे. जन्ममरणाची विसरलो चिंता, तू माझ्या अनंता माय बाप्पा. हे या दासत्वाचं श्रेष्ठत्व आहे. ठीक आहे, सध्याच्या काळामध्ये
स्त्री स्वातंत्र्य चळवळ आलेली आहे. स्त्रीला स्वातंत्र्य असावं, अगदी नवऱ्याचं बटीक नसावं. अगदी तुमच्या मताशी मी 202% सहमत आहे. 101% नाही तर 202% सहमत आहे. बरोबर आहे ना? कारण आमच्या वारकरी संतांनी कधी स्त्रीला स्त्री म्हणून बघितलं नाही, तिला संत पदाला नेऊन ठेवली. एवढी वारकरी संतांची ताकद आहे. म्हणून मुक्ताबाईचं माऊलीने ऐकलं. तो काही प्रश्न आमच्याकडे येत नाही. तरी पण मला असं वाटतं, प्रेमाने आवडीने नवराची सेवा करण्यामध्येच ती त्याच्या इष्टिटीची आपोआप मालकीन होते, नाही का? दास्य म्हणून नाही, नोकरी म्हणून नाही बरं का. पण प्रेमाने तिने सर्वस्व जर त्याला दिलं आणि मी त्याला दिलंय हे म्हणण्यात लाज वाटण्याचं काय कारण आहे? माझं बोलणं कळलं का? लाज वाटण्याचं काय कारण आहे? लक्षात ठेवा, नको तिथे मिजास मारायची काही गरज नाही आहे. मी तुम्हाला एक सांगू उलट, तुम्ही जर नवऱ्याचे दास झाला तर नवरा तुमचा दास होईल, हे उलट आहे. इथे बरेच असतील की तसे. आत्ता बघा जागे झाला तुम्ही. पण ते दासत्व जे मिळवलेलं आहे तिने, ते उगीच फुकट मिळवलेलं नाही. भक्तीमध्ये असं सांगतात, देवाला तन मन धन द्यावं. बाई जेव्हा तन मन धन पतीला अर्पण करते तेव्हा अनायशा तो तिच्या ताब्यात असतो. आश्चर्य काय? हुंड्याच्या रूपाने धन, मंगळसूत्र बांधलं, आता कुणाकडे बघितलं नाही, मन. आणि पहिल्या दिवशी त्याच्या हातात हात देऊन तन अर्पण केलं, दिलं ना तन मन धन. मग तन मन धन जर त्याला अर्पण केलं आणि तो जर तिला प्रसन्न झाला तर आपल्या इतर लोकांना पिटपिट करायची काही गरज आहे का? साधं सरळ गोष्ट काय. मग कालांतराने काय झालं? ती त्याची दास झाली. ओघाने तो तिचा दास झाला. तुम्हाला तक्रारी करायचं काही? हां, ह्या सगळ्याच्या सासवा तक्रार करतात. त्यांचं सासू अशीच म्हणत होती, आमचं पोरग हिच्या नादाने बिघडलं. तेव्हा म्हणायचं काही कारण नाही. हे काल ओघ आहे. कालाच्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टी अशा उलट सुलट चालत असतातच. मग आता लक्षात घ्या, काय दासत्व? हे दासत्व आहे का? नाही का? एक उदाहरण सांगतो. एखादी नर्स आहे, ती सेवा करते, औषध देते, वेळी प्रसंगी बरं का पॉट देते, सर्व घाण काढते. बरं काय, तिला वाटणं स्वाभाविक आहे, काय आपल्याला काहीच येत नव्हतं, मी नर्स झाले आणि नको त्याची घाण काढायला लागली, देवा याच्यातून मला मोकळं कर. बरोबर आहे. पण तेच जर मालकाचं घडलं, ते जर मुलाबाळांचं घडलं तर त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. तो जीवनाचा भाग आहे. असाच नवरा थकला होता, वेळी प्रसंगी तोही तिचं करतो. अशी उदाहरणं मी बघितलीत. ती थकलेली असते, तो शक्तिमान असतो, तो तिला परसकडला घेऊन जातो, सगळं करतो, साडी नेसवते, सगळं करतो. मग ती म्हणते, अहो मी तुमचं करायचं, तुम्ही माझं करता. मग तो म्हणतो, अगं मी आजारी पडलो असतो तर तू नसतं का केलं माझं? माझं म्हणणं लक्षात घ्या, दास शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. या दासत्वामध्ये दासत्व नाही आहे, तर यामध्ये प्रेमाचा निर्झर आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज एवढ्या मोठ्या पदाला जाऊन पोचले, पण एकच शब्द वापरला. ज्ञानेश्वर म्हणतो म्हणून नाही, ज्ञानदेव म्हणे नाही, म्हणे निवृत्ती दासू. लक्षात ठेवा, मोठ्याचं दास होण्यात सुद्धा भाग्य असतं. मोठ्याचं दास होण्यात सुद्धा भाग्य असतं. मी एक दृष्टांत देत असतो, सुंदर आहे. जुना जमाना, राजाची स्वारी हत्तीवरून जायची. मग राजाकडे खूप भालदार चोपदार होते. मोठा राजा, 100-200 भालदार चोपदार.
मग कोणी रस्ता बाजूला करायचा, कोणी बाजूला उभं राहायचं, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं. त्यात एक चौबदार होता, त्याला ड्युटी अशी होती की राजा पुढे बसल्यानंतर त्याच्या मागे छत्री धरून बसायचं. कळलं का तुम्हाला? माझं बोलणं कळलं? ती बाई सुद्धा सांगायची, माझा नवरा आलता फालता चौबदार नाही, राजाच्या बरोबरीने हत्तीवर बसतो. छत्र धरून राजा पुढे तो माग. असा काय रस्त्यावर माझा उभा राहत नाही काठी घेऊन राजाच्या. लक्षात घ्या, नोकरी मिळावी ती अशी मिळावी नाही का की आपल्या हत्ती पोषण्याची लायकी नाही. माझं म्हणणं कळलं? हत्तीला एक वेळा कडबा घालायची सुद्धा लायकी नाही, पण नोकरी दासत्व राजाचं मिळालं आणि जागा अशी मिळाली की त्याच्या. तसं इथे काय म्हणतायत, एरा गाबाळ्याचा दास नाही, माझी ओळख निराळी करून घेऊ नका, निवृत्ती दास. आज एवढ्यावरच प्रवचन सांगणार आहे. या शब्दाचं महत्त्व कळावं. हा शब्द नुसताचा वाचून पुढे गेला तर कळलं काय तुम्हाला मग? बरं का, कुणाचं दास व्हावं, कुणाचं दास होऊ नये. व्यवहारामध्ये आपण एकमेकाच्या उगीच हे गर्दी काही अर्थ नसतं. काय हे सत्य आता तुम्ही बघता, काय काय ते पाय पडतात, काय वागतात, काय नाटकं करतात. मी म्हटलं एवढं वागता, म्हटलं तिकीट मिळायचंय. आणि जर दिलं नाही, शंखम ददमौ पृथक पृथक. जो शंख चालू, मी म्हटलं काल पाय धरला होता, म्हटलं ते उगीच धरले नव्हते, माझी आशा होती, नंबरला होतो, पण पत्ता काटला वरून. माझं बोलणं कळलं का? दासत्व. कशाला दासत्व म्हणतात? दास म्हणजे काय? म्हणे निवृत्ती दास. उगीच ज्ञानदेव नाही, आमका नाही, तमका नाही, निवृत्तीचा दास. कोण निवृत्तीचा दास? लक्षात ठेवा, साधू संताचं दास होण्यात सुद्धा भाग्य मोठं आहे. इतरांचं एक सांगतो, मूर्खाचं मालक होऊ नये, पण सद्गुरूचं दास व्हावं. असं बोलणं कळलं का? मूर्खाचं मालक सुद्धा होऊ नये, ते तुम्हालाही खड्ड्यात घालून टाकील. काय तुम्हाला नाही खड्ड्यात घातलं, कारण मालक आहे, ऐकावं लागतंय, पण बोलतंय मूर्खासारखं. पण मालक आहे म्हणून मूर्खासारखं बोललेलं सुद्धा ऐकावं लागतंय. कळलं का दासत्व? हे कुणाचे दास आहेत? म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. निवृत्तीनाथ काय वर्णन करावं. अमृतानुभवामध्ये ओवी लिहिताना म्हणाले, आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमृतची परी मूर्तू कारुण्याचा. काय अमृतानुभवातल्या ओव्या, काय बघू. आमच्या आप्पाचे चिरंजीव म्हणत होते मला, ते म्हणले तुमच्याकडून एकदा अमृतानुभव ऐकायचा आहे. म्हटलं बघू, काय किती शक्ती, किती आयुष्य, किती तुमच्या इच्छा, काय असेल तर तेही सांगू. सांगितल्यावर तेही म्हणाला असा ऐकला नाही. खरंच तसा आहे. मी मुंबईला 3 वर्ष अमृतानुभव सांगितला चातुर्मासात. ऐकण्यासारखा अप्रतिम ग्रंथ. असा ग्रंथ जगात झाला नाही, पुढे होणार नाही, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यातली 2ऱ्या अध्यायाची ओवी सद्गुरूचं वर्णन करताना केली. आता उपाय वन वसंतू, उपायांच्या वनामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज असावं. वसंत जिथपर्यंत वनामध्ये येत नाही तिथपर्यंत झाडाला नवी पालवी फुटत नाही. बाकीचे सगळे ऋतू असतात. वसंताच्या अगोदर पालवी संबंध झडून गेलेली असते. असं वाटतं हे झाड वटलंय, आणि वटलेल्या झाडाला वसंताचं आगमन झालं की हळूहळू हळूहळू इतकी कोवळी, आणि 1 महिन्यात बघावं ते झाड हिरवगार झालेलं असतं. हा कशाचा एक माहिती आहे का तुम्हाला? त्यावेळेला पाऊसही नसतो. ही कुंडीतली झाडं सोडून द्या हो.
संध्याकाळी पाणी घातलं नाही तर सकाळपर्यंत मान टाकतंय. हे आम्ही तुम्ही बसलेले सगळे संसारिक कुंडीतली झाडं. माझं बोललं कळलं का? कुंडीतली झाड संध्याकाळी पाणी नाही घातलं. ते म्हणले असं काय झालं? नाही तर रात्री चांगलं होतं, सकाळी बघितलं तर वरचं गेलं होतं. ते म्हणले उंदराने कुरतडलं. अशी तुमच्या आमच्यासारखी सुखदुःखाने कुरतडलेली झाडं ज्ञानोबा तुकोबा हे वड पिंपळ आहेत. किती पिढ्या आल्या आणि किती पिढ्या गेल्या. अशी मूळ धरून बसलेली झाडं आहेत. आणि अशी जी वनातली झाडं असतात बरं का, त्याची पालवी झडते आणि मग वसंत आला की पाणी नाही काही नाही, पण अशी पालवी फुटते. तसं महाराज म्हणतायत आता उपायांच्या वनामध्ये सद्गुरुरूपी वसंत जेव्हा ओळेल तेव्हा सर्व हे वटलेली झाडं फुलून येतील. काय सुंदर दृष्टांत देतात. ओघाने येईन तेव्हा सांगीन. आणि पण एक आहे, सद्गुरूचं वचन हे आज्ञेचा आहेव तंतू. कळलं का? आहेव तंतू म्हणजे काय? आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये मी म्हणणार नाही, हे मंगळसूत्राची पद्धत आपल्याकडे जास्ती आहे. आता उत्तर हिंदुस्थानला कुठे घालतात? गुजरातमध्ये सुद्धा बरं का, एक सोन्याची चेन असते आणि नाक टोचलेलं असतं. आपल्या काही काळ्या पोत असते असं नव्हे. उत्तर हिंदुस्थानमध्ये किती बघा, कोणी काळ्या पोती घालतात असं नव्हे. साऊथ इंडियनसुद्धा बघा, त्यांच्याकडे नुसतं ते सोन्याचं असं असतं, काळी पोत नसते. आता ख्रिश्चनमध्ये अंगठी असते डाव्या हातामध्ये घातलेली, असं पद्धत आहे. तर इथे काय म्हटलंय की सद्गुरूची वचन हे आहेव तंतू. आहेव तंतू. जसं गळ्यामधलं मंगळसूत्र बघितलं की तिला विचारायची गरज आहे का, बाई आपलं लग्न झालंय का? काढन हाण. नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला? अरे एवढा आहेव तंतू बघतोयस आणि विचारतोयस हे कोणाचं बांधलंय? तुझं आहे? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आहेव तंतू. तसं सद्गुरूचं वचन हे काय बांधा? सद्गुरूचं वचन रूपी आहेव तंतू गळ्यात बांधल्यानंतर जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे वर्म लक्षात घ्या. आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहेव तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. अमूर्तची परिमूर्तू. मन मंदिरा गजर भक्तीचा.